वसा जनसेवेचा. अल्प मानधनावर शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणी दिनानिमित्त आणि आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटनेच्या काळा दिवस आंदोलनांतर्गत 10 जुलै रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे व निदर्शने करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी तब्बल 50 वर्षांपासून तर आशा वर्कर्स व गटप्रवर्तक 18 वर्षांपासून अत्यल्प मोबदल्यात शासनाची आरोग्य, बालविकास आणि जनजागृतीची कामे करत आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. मात्र केंद्र सरकारने 2018 पासून मानधनात 1 रुपयाचीही वाढ केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर 1 जुलैपासून 23 महिन्यांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. सेवेत कायम करणे, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी, किमान 10,000 रुपये पेन्शन, थकीत प्रवास भत्ता, ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि एएनएम भरतीत आरक्षण या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात माया वाघ, सुवर्णा लाठे, वर्षा देशमुख, कल्पना बावस्कर, माया लाटे, आशा वाघ, अश्विनी पाखरे, शोभा पवार, सुनीता अहेर, सुषमा सोनवाने, अर्चना सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 10 जुलै अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मागणी दिवस आहे. या दिवसाचा आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दरवर्षीच आंदोलनं घेत असतो. पण बरेच वर्षापासून म्हणजेच 19-20 मध्ये जेव्हा कोविड आला होता तेव्हा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जे ग्रामपंचायत स्तरावरून ऑर्डर मिळाल्या होत्या कोरोना सर्वे करण्यासाठी, तर तो सर्वे पूर्ण केलेला असताना आणि शासनाने लेटर सुद्धा काढलेले आहे की यांना 1000 याप्रमाणे मानधन देण्यात यावे. तर आम्हाला फक्त 1 महिन्याचे मानधन हे दिलेले आहे. बाकी 23 महिन्याचे मानधन आमचे अद्यापही या शासनाने दिलेले नाही. ते मिळवण्यासाठी आम्हाला आता एवढा संघर्ष करावा लागत आहे की जिल्हा स्तरावर तर आम्ही संघर्ष केलाच, तालुका स्तरावर आधी 2 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही आंदोलन घेतले आणि त्याच्यानंतर आता ग्रामपंचायत स्तरावर 1 जुलैपासून आम्ही धरणे आंदोलनाला प्रत्येक गावावर बसलेलो आहे. तरी सुद्धा आमची मागणी आज पूर्ण होत नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्ही BDO सरांना कोरोना भत्त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तरी सुद्धा जर हे आमची मागणी पूर्ण झाली नाही तर 10 ऑगस्ट रोजी आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जेल भरो आंदोलन करणार आहे. तसेच आमच्या महिलांवर BLOच्या कामाची आणि SIR च्या कामाची जी सक्ती केल्या जात आहे त्याच्या विरोधात सुद्धा आजचे आमचे हे आंदोलन आहे. आणि योजनाबाह्य कामे देऊ नये ही सुद्धा आमच्याकडे याचा सुद्धा GR असल्यावर सुद्धा ही कामे आमच्यावर लादण्यात येत आहे. आणि मुख्य जे उद्दिष्ट आहे आमचं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं ते बाजूला राहून आमची पटसंख्या कमी होऊन समायोजनच्या आमच्यावर मोठी गदा येण्याची शक्यता आहे. म्हणून आमच्यावर योजनाबाह्य कामे देऊ नये हे यासाठी सुद्धा आजचे आंदोलन आहे. तसेच प्रकल्प स्तरावर सुद्धा आज आमचे निवेदन देणार आहे. प्रकल्प स्तरावरच्या भरपूर मागण्या आमच्या महिलांच्या बाकी आहे. जीवाची पर्वा न करता त्या मोबाईलवर 24 घंटे काम करावं लागत असून त्याचा प्रोत्साहन भत्ता आमच्या महिलांना मिळत नाही. आणि पगारात जी 10% ने 10 वर्षानंतर 5% 10% वाढ होते ती सुद्धा अद्याप दिली नाही. बऱ्याचशा मागण्या प्रकल्पावरच्या ज्या 1 वर्षापासून आमच्या बाकी आहेत त्या सुद्धा अजून पूर्ण होत नाही. म्हणून हे आमचे आंदोलन तहसील ऑफिस, BDO ऑफिस आणि प्रकल्प ऑफिस यावर आजचे केलेले आहे. जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.